काय सांगा? 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट देण्याच्या संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच सीपींदाही सांगितलेलं आहे मुख्यमंत्री मोदीच्या कारण मी परवाच मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या दिवशी हा विषय घातलेला आहे. आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली. ते पण म्हणते की अशी आपली कुठली कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही आणि म्हणून मग आपण पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत. त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि CP साहेब स्वतः लक्ष घालतायत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. जे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल आणि यापुढे असं कोणी करणार नाही. नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वर्कआउट बोगस घरी छापून घ्यायच्या लोकांना द्यायच्या, ही फसवणूक आहे. 420 आहे सगळं आता. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल. पोलीस त्याची चौकशी करतात. भाऊ, या प्रकरणामध्ये जे 3 लोकांचे जामनेरमधून अटक केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी ते तिघे भाजपचे कार्यकर्ते आहेत. काही त्यापैकी आपल्या नातेवाईक असल्याची चर्चा सुरू आहे. नेमकं एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव होते? तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्या तोंडून ती सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. याबरोबर या ठिकाणी गावामध्ये माझ्या अशी तक्रार आली की तुला ग्रामसेवक करतो, तुला तलाठी करतो, पैसे द्या, असे काही ग्रामीण भागातल्या मुलांना फसवून त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. अशी तक्रार माझ्याकडे आज आलेली आहे. त्या संदर्भामध्ये पोलिसांकडे मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही तक्रार द्या, कंप्लेंट द्या आणि त्यांनाही सगळ्यांना ताब्यात घ्या. अशा पद्धतीने गरजू आणि गरीब मुलांची जी फसवणूक करतायत, मुलं शेत्या वित्या थोडेफार 2-4 एकर असेल ते गहाण ठेवतात, त्यांचे पालक वाटेल ते बिचारे त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी काय करतायत आणि असं करून त्यांची फसवणूक होते. नंतर त्यांना पैसेही परत मिळत नाही आणि हे बहादर पैसे करून फिरतायत. यांचा सगळ्यांचा आता बिलकुल बिमोड करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. तनय महाजन जो आहे भाऊ, हाच या सगळ्या कुंभमेळ्याच्या ज्या बनावट टेंडर प्रकरणातला मास्टर माइंड असल्याचं सांगितलं जात आहे. मला वाटतं की याच्यामध्ये अजूनही मोठे आहेत की ज्यांनी मोठी रक्कम घेऊन ठेवली असेल. माझ्याकडे आता पुन्हा बातमी आलेली किंवा माझ्याकडे तक्रार आलेली आहे. कोणी असेल, तनय महाजन असो का कुठला अजून तो मुस्लिम शकील असो का अजून 5-7 नावं आहेत माझ्याकडे, कोणी असो कोणालाही सोडलं जाणार नाही. मी पोलिसांना अगदी सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कोणालाही सोडायचं नाही. अगदी कठोर कारवाई त्यांच्यावर करायची, कुठलीही कलम त्यात सोडायची नाही. यापुढे असं कोणी धजावणार नाही, कारण हे आता नाही, हे आधी पण झालेलं आहे आणि या लोकांकडून झालेलं आहे. मी पुन्हा सांगतो. त्यामुळे इथे कोणी नातेवाईक आहे, कोणाचं काय आहे अजिबात बघायचं नाही. अतिशय कठोर कारवाई त्यांची करा. त्यांच्या तोंडून सगळं उघडवा. कोणी अजून काय केलं आहे, कोणाला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणाची हायगाई केली जाणार नाही. आपले नातेवाईक आहे किंवा भाजपचे कार्यकर्ते महाजन नावाचा संदर्भ लक्षात घेऊन जर असं कोणी सांगत असेल मला वाटतं तुम्ही काय आवाहन करणार? मला वाटतं कुणाला नाही, मी तेच आवाहन करणार आहे की या ठिकाणी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नका. बिना वर्क ऑर्डरने म्हणजे बिना टेंडर भरता तुम्ही 100-150 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे आपली चूक आहे. जे वर्क ऑर्डर घेत आहेत हे असं कसं काय, म्हणजे ते मोठी लोक आहेत, त्या क्षेत्रातली लोक आहेत आणि ते असं कसं काय करू शकतात की 150 कोटीची ऑर्डर मिळाली, 100 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली, 90 कोटीची मिळाली आणि ते पोलीस खात्याची. पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस द्या, गाद्या द्या, चटया द्या, अशा पद्धतीने त्या वर्क ऑर्डर लिहिलं गेलेलं आहे. मी ते सगळं तुम्हाला दाखवलं, ते सगळं त्या दिवशी जगाला दाखवलं मी त्या दिवशी. आणि म्हणून हे अगदी सगळं चुकीचं आहे. ही 420 आहे, ही फसवणूक आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी असलं
मी पुन्हा सांगेल की मी स्वतःच तक्रार केलेली आहे मला कळाल्याबरोबर, आणि जर कोणी असलं तर त्याला सोडलं जाणार नाही. तो राजकीय प्रश्न आहे. राज ठाकरेंनी आज फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीमागचा राजकीय अर्थ या ठिकाणी काढला. राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंद आहे. 15 तारखेनंतर अर्धा मार्ग सुरू होणार आहे आणि 30 तारखेनंतर होणार. मात्र केंद्रीय समिती अद्याप आलेली नाही पाहणी करायला. नाही, मला वाटतं केंद्रीय समिती येऊन गेलेली आहे. माझं जिल्हाधिकाऱ्यांची परवाच बोलणं झालेलं आहे. तिथले एक्सपर्टही येऊन गेलेले आहेत. अर्ध्या भागाचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, जो मोठ्या प्रमाणात दसला होता. बाकी एका साईडने आता ट्रॅफिक सुरू झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूने काम सुरू आहे. मला वाटतं ते एक 10-12 दिवसात 15 दिवसामध्ये पूर्ण होईल. ते पूर्ण झाल्यावर इकडची दुसरी बाजू तिचं काम केलं जाईल आणि मला वाटतं की आता तरी ठेकेदार चांगलं काम करतील. शक्तीपीठ महामार्ग विरुद्ध जे आहे या ठिकाणी 21 ऑगस्टला सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा होणार आहे. जयंत पाटील असतील किंवा राजू शेट्टींनी आज या संदर्भात माहिती दिली आणि तो एल्गार केलेला आहे. ठीक आहे, आता तिथल्या जिल्ह्याचं मला काही माहीत नाही, कोणी एल्गार केला, कोण येणार आहे, काय जाणार आहे, तिथला जिल्ह्याचा विषय आहे. भाऊ, स्थानिक पातळीवर गुन्हेगारी वाढली आहे. शहरातले सीसीटीव्ही देखील बंद आहे. तर नवीन सीसीटीव्ही तात्काळ आणि अतिशय चांगल्या दर्जाचे बसवण्यासंदर्भामध्ये मी शिवना सूचना केलेल्या आहेत. पण जामनेर शहरामध्ये आपण म्हणतायत गुन्हेगारी वाढली आहे वगैरे आहेत, चोऱ्या माऱ्या काही कॉलनी भागामध्ये कोणी घराबाहेर गेलं कोणी गेलं तेव्हा होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. विशेष करून धरणावरच्या इलेक्ट्रिक लाईनवरच्या ज्या वायरी आहेत, केबल वायर चोरीचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे चोरटे रात्री येतात 1-2 वाजता, त्या वायरी काढतात, तिथेच जातात, त्यातलं तांबं काढून घेतात, कॉपर काढून घेतात आणि तिथून पळ काढतात. हे सर्रास सुरू आहे. या संदर्भात मी एसपींना या आठवड्याकडून 2-3 वेळा बोललेलोही आहे. पण हे जंगलामध्ये असतं, एकदम फरलं धरणामध्ये असतं, धरण क्षेत्रामध्ये असतं. पण पोलीस आता सतर्क आहेत, ची गस्ती वाढवलेली आहे. आणि मी गावकऱ्यांनाही थोडी विनंती केलेली की आपणही थोडीशी गस्त घालावी किंवा थोडं चोरून लपून बघावं कोण येतं आहे, काय येतं आहे. मला वाटतं कॅमेऱ्यामध्ये जर ते कॅच करता आलं तरी अधिक बरं होईल. पण निश्चित सगळ्याच भागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न आहे. वारीला आपण या ठिकाणाहून अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेत आहात. 12,000 वारकरी गेल्या वेळी सुद्धा 11,000 वारकरी गेले होते पंढरपूरला वारीला. यावर्षीसुद्धा 12,000 वारकरी, त्यात महिला आहेत, पुरुष आहेत, 50-60 वर्षाच्या वरचे आहेत. त्यांना आता वारीला आम्ही घेऊन जात आहोत. ट्रेन स्पेशल या ठिकाणी केलेली आहे, तिकडून बस केलेल्या आहेत. आता आज 6,000 आणि पुन्हा 3 दिवसांनी 6,000, 16 तारखेला 6,000 असे 12,000 वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जामनेर तालुक्यातून जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंद आहे. 15 तारखेनंतर अर्धा मार्ग सुरू होणार आहे आणि 30 तारखेनंतर होणार. मात्र केंद्रीय समिती अद्याप आलेली नाही पाहणी करायला. नाही, मला वाटतं केंद्रीय समिती येऊन गेलेली आहे. माझं जिल्हाधिकाऱ्यांची परवाच बोलणं झालेलं आहे. तिथले एक्सपर्टही येऊन गेलेले आहेत. अर्ध्या भागाचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, जो मोठ्या प्रमाणात दसला होता. बाकी एका साईडने आता ट्रॅफिक सुरू झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूने काम सुरू आहे. मला वाटतं ते एक 10-12 दिवसात 15 दिवसामध्ये पूर्ण होईल. ते पूर्ण झाल्यावर इकडची दुसरी बाजू तिचं काम केलं जाईल आणि मला वाटतं की आता तरी ठेकेदार चांगलं काम करतील. शक्तीपीठ महामार्ग विरुद्ध जे आहे या ठिकाणी 21 ऑगस्टला सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा होणार आहे. जयंत पाटील असतील किंवा राजू शेट्टींनी आज या संदर्भात माहिती दिली आणि तो एल्गार केलेला आहे. ठीक आहे, आता तिथल्या जिल्ह्याचं मला काही माहीत नाही, कोणी एल्गार केला, कोण येणार आहे, काय जाणार आहे, तिथला जिल्ह्याचा विषय आहे. भाऊ, स्थानिक पातळीवर गुन्हेगारी वाढली आहे. शहरातले सीसीटीव्ही देखील बंद आहे. तर नवीन सीसीटीव्ही तात्काळ आणि अतिशय चांगल्या दर्जाचे बसवण्यासंदर्भामध्ये मी शिवना सूचना केलेल्या आहेत. पण जामनेर शहरामध्ये आपण म्हणतायत गुन्हेगारी वाढली आहे वगैरे आहेत, चोऱ्या माऱ्या काही कॉलनी भागामध्ये कोणी घराबाहेर गेलं कोणी गेलं तेव्हा होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. विशेष करून धरणावरच्या इलेक्ट्रिक लाईनवरच्या ज्या वायरी आहेत, केबल वायर चोरीचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे चोरटे रात्री येतात 1-2 वाजता, त्या वायरी काढतात, तिथेच जातात, त्यातलं तांबं काढून घेतात, कॉपर काढून घेतात आणि तिथून पळ काढतात. हे सर्रास सुरू आहे. या संदर्भात मी एसपींना या आठवड्याकडून 2-3 वेळा बोललेलोही आहे. पण हे जंगलामध्ये असतं, एकदम फरलं धरणामध्ये असतं, धरण क्षेत्रामध्ये असतं. पण पोलीस आता सतर्क आहेत, ची गस्ती वाढवलेली आहे. आणि मी गावकऱ्यांनाही थोडी विनंती केलेली की आपणही थोडीशी गस्त घालावी किंवा थोडं चोरून लपून बघावं कोण येतं आहे, काय येतं आहे. मला वाटतं कॅमेऱ्यामध्ये जर ते कॅच करता आलं तरी अधिक बरं होईल. पण निश्चित सगळ्याच भागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न आहे. वारीला आपण या ठिकाणाहून अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेत आहात. 12,000 वारकरी गेल्या वेळी सुद्धा 11,000 वारकरी गेले होते पंढरपूरला वारीला. यावर्षीसुद्धा 12,000 वारकरी, त्यात महिला आहेत, पुरुष आहेत, 50-60 वर्षाच्या वरचे आहेत. त्यांना आता वारीला आम्ही घेऊन जात आहोत. ट्रेन स्पेशल या ठिकाणी केलेली आहे, तिकडून बस केलेल्या आहेत. आता आज 6,000 आणि पुन्हा 3 दिवसांनी 6,000, 16 तारखेला 6,000 असे 12,000 वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जामनेर तालुक्यातून जात आहेत.
8 दिवसात खड्डे बुजवणार असा अल्टिमेटम दिला होता, मात्र अद्यापही खड्डे बुजवलेले नाहीये. नागरिकांची पुन्हा एकदा ओरड पाहायला नाही, तुम्ही नाशिकमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे. जवळपास 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, कारण सतत पाऊस सुरू आहे. मी म्हटलं परत ते तिथून मटेरियल निघालं तर पुन्हा त्या ठिकाणी टाकावं. मला वाटतं आपण तिथे जाऊन शहानिशी थोडी करावी. अतिशय वेगाने काम त्या ठिकाणी सुरू आहे. नवीन कामसुद्धा आपण जे सिमेंट काँक्रीट रस्ते करतोय ते सुद्धा अतिशय वेगाने झालं. परवाच 3 दिवसापूर्वीच मी त्या ठिकाणी स्वतः सगळ्या साईटवर 5-6 ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि खड्डे बुजवण्याचं काम पुन्हा सांगेल की अतिशय वेगाने आणि गांभीर्याने आम्ही त्या ठिकाणी हा विषय घेतलेला आहे. सगळे आमचे अधिकारी, सगळे कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी फील्डवर आहेत. नाशिकचं त्र्यंबकेश्वर जवळचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल करून खड्ड्यांची समस्या मांडलेली आहे. आता ते अनेक ठिकाणी होतं आहे. कोणी झाडं लावतं आहे, कोणी समस्या मांडतायत, कोणी अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आहे. पूर्ण महाराष्ट्रातले तर देशभरामध्ये सगळे आपण विषय बघतात. या ठिकाणी होत आहेत. पावसाळा खूप आहे, पाऊस लागून आहे, त्या ठिकाणी खड्डे पडलेले असतील आणि आहेत. पण आता मी फक्त सकाळपासून मी इथेच आपण बघतायत, तुम्ही पण इथेच आहात. मी सकाळपासून 2-3 वेळा मी बघितले आपल्या चॅनलवर की बातमी आहे की राजसाहेब त्या ठिकाणी देवेंद्रजीकडे, आमच्या मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी भेटायला गेलेले आहेत. तर त्यांची चर्चा काय झाली काय नाही झाली याबद्दल मला कुठली माहिती नाही. उज्ज्वल निकम यांनी पण अमित शहाची भेट घेतली आहे. उज्ज्वल निकम यांना केंद्रीय मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे पुन्हा. आता बघा, आता अमित भाई देशाचे गृहमंत्री आहेत, प्रमुख नेते आहेत. आता खासदार त्यांना भेटायला लागले, सगळे भेटतीलच ना. आता सेशन चालू आहे, सगळेच भेटतील. आता इथे अधिवेशन सुरू असलं की मुख्यमंत्र्यांना सगळेच पक्ष, सगळे लोक भेटतात. त्यामुळे आता त्यात आपण आता त्यात कशासाठी भेटले काय काय असेल की कामाने भेटले असतील. कारण ते तुम्हाला माहिती आहे सगळ्या महत्त्वाच्या केसेसमध्ये ते लढत आहेत उज्ज्वल निकम साहेब. त्यामुळे यापूर्वी वारंवार ते माननीय अमित भाईंना भेटत असतात. घाटकोपरला दुर्घटना घडलेली, 6 लोकांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना घाटकोपरला त्या ठिकाणी घडलेली आहे आणि 6 लोक त्या दगावले आहेत, काही जखमी आहेत. पण अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण या लोकांना वारंवार नोटीस देऊन सुद्धा, आणि खरं म्हणजे अगदी डोंगराच्या पायथ्याशी, आता मुंबईमध्ये अजून अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की डोंगराच्या पायथ्याशी लोक त्या ठिकाणी घर करून राहत आहेत आणि नोटिसा देऊन कोणी हलत नाही. हलवायला गेलो तर कोणी त्यातून हलवू देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी पाऊस हा 2 दिवसापासून मुंबईमध्ये लागून आहे आणि त्यामुळे तिथे ती दरड कोसळली आणि ती त्या 3 घरांवर गेली आणि त्याच्यामध्ये 6 जणं त्या ठिकाणी दगावलेले आहेत. अतिशय निमुळती ती गल्ली आहे, त्यामुळे थोडासा अडथळासुद्धा मदतीसाठी झालेला आहे. NDRFची टीम आमची अगदी सकाळीच भल्या पहाटे त्या ठिकाणी गेलेली होती. अग्निशामक दल असेल, महानगरपालिकेचं मुंबईच्या, त्या ठिकाणी पोलीस आमचे सगळे आहेत, कर्मचारी, अधिकारी सगळे त्या ठिकाणी आहेत. सगळेजण त्या ठिकाणी सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच जेव्हा घटना 3-3:30ला घडली तेव्हापासून तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आहेत. महापौर पोहोचले आहेत, आमचे नगरसेवक गेलेत, सगळेजणं त्या ठिकाणी गेलेत. मी आज सकाळीच जळगावला आलो, त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला आहे. उद्या नाव जाहीर होईल असं भरत गोगावलेंनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे. मला काही या बाबतीमध्ये माहिती, त्यांचा तिढा सुटला असं सुटेल, पण त्याला काय. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनावरती अमित शहाजी बोलणार आहेत, मात्र राहुल विद्यार्थ्यांशी बोलायला ते तयार आहेत. मात्र राहुल गांधींचं म्हणणं आहे की अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे. ठीक आहे, आता राहुल गांधीबद्दल मी काय बोलू. असं प्रत्येकाला राजीनामा द्या, पंतप्रधानाचा राजीनामा मागा, गृहमंत्र्याचा राजीनामा मागा. आपल्या काळामध्ये काय काय झालं विसरले असतील मला वाटतं. त्यांच्या काळामध्ये काँग्रेस सरकार असताना किती अशा घटना घडल्या. त्यावेळेला तुम्ही काय राजीनामा देत होते का? म्हणजे अगदी मी मान्य इंदिराजींपासून म्हणेल असं नसतं.